हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बालाजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन्स. काय डिस्कस करणार आहे आपण? एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यापैकी आपले कोणकोणते एव्हिडन्सेस आपण डिस्कस झालेले ते एक वेळा आपण डिस्कस करून घेऊ. तर सगळ्यात पहिले काय की आपलं पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस झालेलं आहे. सेकंड काय आपलं कनेक्टिंग लिंक पण झालेलं आहे. हे सगळे व्हिडिओज मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, अलग लक्षात येतपर्यंत. त्याच्यानंतर एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन्स मध्ये आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस आहे, त्यानंतर आपण पाहणार आहे वेस्टिजियल ऑर्गन. ह्या दोन्हीही जे आपले एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन्स आहे ते या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर तुमचं भरपूर स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत बनवून राहा, काहीतरी अमेझिंग गोष्टी तुम्हाला शिकायला भेटन आणि भरपूर काही एन्जॉयफुल्स आहे. तुम्ही एन्जॉय करसाल लेक्चरमध्ये, शेवटपर्यंत टिकून राहा काय गोष्टी आहेत तर. ठीक आहे, तर चला मग जास्त वेळ न टाइम न वेस्ट करता आपण स्टार्ट करू आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. तर एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन समजण्यासाठी थोडं पहिले एवढं लक्षात ठेवा की एव्हिडन्सेस आपण का देतोय. जेवढ्या बी थेरीज आपल्याला सांगितलेल्या आहे रिलेटेड टू इव्होल्यूशन्स, जसं इव्होल्यूशन झालेलं आहे, प्रत्येक स्पेसिसचं इव्होल्यूशन झालेलं आहे, ते जर थेरीमध्ये सांगितलेलं आहे बेसिकली हायपोथेटिकली, तर त्याच्यामध्ये जे एव्हिडन्सेस आपल्याला लागतात, आपण मानून थोडी घेणार आहोत की डायरेक्ट तुम्ही सांगितलं ना आपल्याला त्या गोष्टी आहेत. तर हे एव्हिडन्सेस आहेत जे की सांगतात की आपल्याला राईट इन्फॉर्मेशन म्हणजे राईट इव्होल्यूशन बेसिकली कशा पद्धतीने झालेलं आहे, जे थेरीज बनलेल्या आहेत त्या एव्हिडन्सेसच्याच भरोशावर बनलेल्या आहेत. तर ते एव्हिडन्सेस आहे. ठीक आहे, तर पहिला जो एव्हिडन्सेस आहे तुमचा, कोणता एव्हिडन्सेस आहे तुमचा? मॉर्फोलॉजी. काय तुमचा? मॉर्फोलॉजी. ठीक आहे, तर मॉर्फोलॉजी आणि एनाटॉमी दोन्ही गोष्टी आहे. आता बघा काय गोष्टी आहेत तर वन बाय वन आपण लाईन बाय लाईन डिस्कस करू जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. मॉर्फोलॉजी म्हणजे नेमकं काय बघा. काय म्हटलेलं की मॉर्फोलॉजी डील्स विथ स्टडी ऑफ द एक्सटर्नल स्ट्रक्चर. ठीक आहे, एवढ्या गोष्टी तुम्हाला माहितच आहे, 12th मध्ये आलेल्या आहे. मॉर्फोलॉजी म्हणजे नेमकं काय की एक्सटर्नल स्ट्रक्चर, एक्सटर्नल स्ट्रक्चरचा अभ्यास करणे, त्यालाच आपण मॉर्फोलॉजी असे म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत? अगेन्स्ट काय म्हटलेलं आहे की एनाटॉमी डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. हे तर तुम्हाला माहित आहे, एनाटॉमी कशाचा स्टडी करते? इंटरनल स्ट्रक्चरचा स्टडी करते आणि तुमचं मॉर्फोलॉजी एक्सटर्नल स्ट्रक्चरचा स्टडी करते. बाहेरून स्टडी करणे एक्सटर्नल फीचरचा, त्याला आपण काय म्हणतो? मॉर्फोलॉजी. आणि त्यानंतर एनाटॉमी म्हणजे नेमका काय? इंटरनल स्ट्रक्चरचा काय करणे? स्टडी करणे. क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे दिलेलं आहे ते आहे तुमचं होमोलॉगस ऑर्गन. काय दिलेलं आहे? होमोलॉगस ऑर्गन. आता आपण डिस्कस करू होमोलॉगस ऑर्गन कशाला म्हणतात आणि त्यानंतर एनालॉगस ऑर्गन कशाला म्हणतात. लक्षात ठेवा की होमोलॉगस ऑर्गन आणि एनालॉगस ऑर्गनची बरेचदा डेफिनेशन एक्झाम मध्ये विचारलेली आहे, तर थोडं व्यवस्थित आणि कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्या की होमोलॉगस ऑर्गन काय राहतात आणि एनालॉगस ऑर्गन काय राहतात. बघा आता काय आहे तर होमोलॉगस ऑर्गन काय म्हटलेलं आहे की होमोलॉगस ऑर्गन आर दोज ऑर्गन विच आर द स्ट्रक्चरली सिमिलर. लक्षात ठेवा काय म्हटलेलं आहे? स्ट्रक्चरली ते सिमिलर राहतात बट परफॉर्म डिफरंट फंक्शन. स्ट्रक्चरली सिमिलर आहे पण फंक्शनली डिसिमिलर आहे. अशा पद्धतीच्या ऑर्गनला आपण काय म्हणतो? होमोलॉगस ऑर्गन असे म्हणतात. लक्षात येतपर्यंत काय म्हटलं त्याच्यामध्ये? स्ट्रक्चरली सिमिलर, त्याचं स्ट्रक्चर सिमिलर आहे. दोनच गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. वर्डवरून पण करू शकता. होमो म्हणजे काय? तुमचा सिमिलर होते. होमोलॉगस लक्षात पर्यंत मी पहिलेही तुम्हाला सांगितलेलं आहे, होमो म्हणजे सिमिलर होते. तर होमोलॉगस ऑर्गन म्हणजे काय की जे स्ट्रक्चरली काय तुमचे सिमिलर आहे बट त्याचं फंक्शन काय तुमचं? डिसिमिलर फंक्शन काय करतात? ते परफॉर्म करतात. अलग लक्षात इथपर्यंत? ठीक आहे. अगेन्स्ट त्याचं आपण पाहू एक्झाम्पल आणि त्यानंतर सेकंड मुद्दा पाहू. सेकंड मुद्दा त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. एक्झाम्पल काय दिलेलं तुम्हाला? मॅन, बर्ड्स, बॅट्स, वेल, हॉर्स आणि लिझार्ड या सगळ्याचे काय दिलेले तुम्हाला? 4 लिम्स दिलेले आहे. इथं मी साईडने डायग्राम देऊन देईल. हे डायग्राम तुम्ही पाहत असाल, जे मी डायग्राम दिलेली आहे ते काय तुमचे 4 लिम्स दिलेले आहे. कशाचे 4 लिम्स दिलेले आहे? जसं की मॅनचं 4 लिम्स आहे, बर्ड्सचं आहे, बॅटचं आहे, वेल्स आणि हॉर्स आणि लिझार्ड याचे 4 लिम्स तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यामध्ये काय करणं पाहणं आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये पाहणं तुम्हाला ह्युमरस, त्यानंतर काय रॅडियस, त्यानंतर अल्ना, त्यानंतर काय कार्पस, त्यानंतर काय तुमचा मेटाकार्पस आणि काय फॅलेंजेस. हे एक्झाम्पल पहा, त्याच्यामध्ये ते डायग्राम दिसते तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित डिस्क्राईब दिलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ह्युमरस, रॅडस, अल्ना, कार्पस, मेटाकार्पस आणि फॅलेंजेस त्याच्यामध्ये दिसत आहे. हे सगळे जे ऑर्गन्स म्हणजे बेसिकली 4 लिम्स मध्ये अवेलेबल्स आहे. 4 लिम्स कोणाकोणाच्या? मॅन्समध्ये, बर्ड्समध्ये, बॅट्समध्ये, वेल्समध्ये, हॉर्समध्ये आणि लिझार्डमध्ये ते प्रेझेंट आहे. तर काय दिसते तुम्हाला याच्याहून काय दिसते तुम्हाला की ते काय तुमचे स्ट्रक्चरली सिमिलर आहे. लक्षात इथपर्यंत? स्ट्रक्चरली सिमिलर आहे बट त्याचे फंक्शन काय तुमचे? डिसिमिलर आहे. अलग लक्षात इथपर्यंत? हालाकी हे डिफरंट स्पेसिसला बिलॉंग करतात. याचे वेगळे फंक्शन आहेत. जसं की तुम्हाला माहित आहे
की मॅनचा जो फोरलिम्स आहे काहीतरी ग्रिप करण्यासाठी आहे, मी जशा पद्धतीने ग्रिप केलेला आहे. जसं की बॅट्स आहे, बॅट्सचं काय काम आहे फोरलिम्सचं, फ्लाय करणे, उडणे आहे. अनदर जे तुम्हाला दिसतं तुम्हाला याच्यामध्ये वेल दिलेलं आहे, वेलचा फोरलिम्सचा काय यूज आहे, तुमचं स्विमिंग करणे. डिफरंट यूज मी तुम्हाला सांगत आहे, वेगवेगळे यूज त्याच्यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर अनदर हॉर्स आहे, रनिंग करणे वगैरे, याच्यासाठी काय करतात ते फोरलिम्सचा यूज करतात. लक्षात इथपर्यंत. म्हणून काय म्हटलेलं आहे, स्ट्रक्चर तुम्हाला दिसते या डायग्राम मध्ये, स्ट्रक्चर तर तुम्हाला एकदम सेम आहे पण त्याचे फंक्शन काय आहे, डिफरंट आहे. अशा टाइपचे ऑर्गनले काय म्हणतात, होमोलॉगस ऑर्गन असे म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत. इथपर्यंत समजला मुद्दा काय आता. आता बघा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की होमोलॉगस ऑर्गन आर द एक्झाम्पल ऑफ डायव्हर्जंट इव्होल्युशन्स. याला लक्षात ठेवा, कोणतं इव्होल्युशन आहे, डायव्हर्जंट इव्होल्युशन आहे. किती सुंदर वाक्य दिलेलं आहे. आणि त्यानंतर अडॅप्टिव्ह रेडिएशन पण याला म्हणतात. डायव्हर्जंट इव्होल्युशन, डायव्हर्जंट इव्होल्युशन म्हणजे नेमकं काय की डायव्हर्ट झाले. आता आपण हे एक्झाम्पलच का घेतले, कारण की बेसिकली काय की हे काय आहे तुमचं फोरलिम्स ऑफ वर्टिब्रेट्स आहेत. वर्टिब्रेटचा आपण एक्झाम्पल घेतला, जसं की तुम्हाला माहिती आहे की मॅन्स आहे, त्यानंतर बॅट्स आहे, त्यानंतर जे की आहे बेसिकली मॅमल्समध्ये किंवा म्हणू शकतो की याचे जे पूर्वज आहे ते पूर्वज का राहिले असन, सिमिलर राहिले असन. याचे आपण डायग्राम पण काढू शकतो कशा पद्धतीने आहे. तर डायव्हर्जंट इव्होल्युशन्स कशाला म्हणतात, तर डायव्हर्जंट इव्होल्युशन म्हणजे नेमकं काय की याचं एन्सिस्टर काय राहिलेलं आहे, कॉमन राहिलेलं आहे. आणि या एन्सिस्टर पासून सगळ्याचं काय झालेलं आहे, इव्होल्युशन झालेलं आहे. अलग लक्षात. अकॉर्डिंग टू नॅचरल चॅलेंजेस, त्याला नॅचरल चॅलेंजेस भेटत गेले म्हणून त्याचे फोरलिम्स डिफरंट याच्यामध्ये कन्वर्ट झाले, डिफरंट फंक्शन मध्ये कन्वर्ट झाले. जसं की म्हणू शकतो की बॅट फोरलिम्स फ्लाय करण्यासाठी झालं, बर्ड फोरलिम फ्लाय करण्यासाठी झालं. बट त्याचे अजूनही आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर काय दिसतात, सिमिलर दिसतात. काय दिसतात, सिमिलर. अलग लक्षात इथपर्यंत. म्हणजे नेमकं काय की स्ट्रक्चरली सिमिलर बट फंक्शनली डिसिमिलर अशा टाइपचे ऑर्गनला आपण काय म्हणतो, होमोलॉगस ऑर्गन असे म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत. फक्त लक्षात ठेवायचं की फोरलिम्स मध्ये मॅन, बर्ड्स, बॅट्स, वेल, हॉर्स अँड लिझार्ड त्याच्यामध्ये दिलेलं आहे. क्लिअर झालं. खूप व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलं आहे. डायव्हर्जंट इव्होल्युशन किंवा त्याला अडॅप्टिव्ह रेडिएशन पण म्हटलेलं आहे. डार्विन फिंचेस एक्झाम्पल पण आपण डिस्कस केलेलं आहे अडॅप्टिव्ह रेडिएशन मध्ये, बट ते स्मॉल एक्झाम्पल आहे म्हणून अडॅप्टिव्ह रेडिएशन त्याच्यामध्ये समजून जाते. हे पण इट इज अ टाइप ऑफ अडॅप्टिव्ह रेडिएशन. म्हणजे बेसिकली काय की इन्व्हायरमेंट चॅलेंजेसनुसार प्रत्येक स्पेसिस काहीतरी मायग्रेट झाल्या आणि त्याच्यामध्ये काहीतरी नवीन ऑर्गन इव्हॉल्व्ह झाले, दॅट इज अडॅप्टिव्ह रेडिएशन. अशाच पद्धतीने याच्यामध्ये पण इव्होल्युशन तुम्हाला दिसतंय. फोरलिमचा वेगवेगळ्या पद्धतीने काय झालेलं त्याच्यामध्ये इव्होल्युशन झालेलं आहे. अलग लक्षात इथपर्यंत हे झालं तुमचं होमोलॉगस ऑर्गन. क्लिअर झालं. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की अॅनालॉगस ऑर्गन याचं काय फंड आहे आता अॅनालॉगस ऑर्गन, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या उलटी डेफिनेशन आहे. बघा काय म्हटलेलं आहे की अॅनालॉगस ऑर्गन आर दोज विच आर स्ट्रक्चरली, इथून डेफिनेशन चालू होती बघा, स्ट्रक्चरली डिसिमिलर. म्हणजे स्ट्रक्चरली काय दिसतात ते डिसिमिलर दिसतात आणि फंक्शनली काय दिसतात ते फंक्शनली कसे राहतात ते सिमिलर राहतात. काय राहतात, सिमिलर. ठीक आहे, एकदम सोपं दिलेलं आहे, काही त्याच्यामध्ये कठीण आहे का. स्ट्रक्चरली डिसिमिलर आणि फंक्शनली सिमिलर राहतात. याचे एक्झाम्पल पाहून घेऊ आपण. काय तर याचे एक्झाम्पल दिलेले तुम्हाला विंग्स ऑफ इन्सेक्ट आणि विंग्स ऑफ बर्ड्स. बर्डची विंग्स आणि इन्सेक्टची विंग तुम्हाला कम्प्लिटली काय दिसतात, वेगळे दिसतात. लक्षात येतपर्यंत वेगळे दिसतात. म्हणजे बेसिकली काय की त्याचं काय म्हटलेलं आहे, स्ट्रक्चरली ते काय डिसिमिलर आहे. स्ट्रक्चर त्याचे डिसिमिलर दिसतात पण फंक्शन तर सेमच आहे ना. विंग्स जसं की इन्सेक्टचे विंग्स आहेत ते पण फ्लाय करण्यासाठी उडण्यासाठी आहे आणि बर्डचे पण जे विंग्स आहेत ते पण फ्लाय करणे म्हणजे उडण्यासाठी अवेलेबल आहे. अलग लक्षात. आणि जे अॅनालॉगस ऑर्गन आहे इट इज द एक्झाम्पल ऑफ कन्व्हर्जंट इव्होल्युशन्स. कशाचं दिलेलं आहे की अॅनालॉगस ऑर्गन लीड टू द कन्व्हर्जंट इव्होल्युशन. कन्व्हर्जंट इव्होल्युशन म्हणजे नेमकं काय की त्याची पण आपण एक डायग्राम काढू शकतो की डिफरंट जे स्पेसिस आहे जे की सेम फंक्शन करण्यासाठी त्यानं जे म्हणू शकतो की फंक्शन जे आहे ते काय केले, त्यानं सिमिलर इव्हॉल्व केले. जसं की तुम्हाला माहिती आहे इन्सेक्ट आहे, हे डिफरंट स्पेसिस म्हणू शकतो आपण त्याला इन्सेक्ट. मग हे जे आता याच्यात कॉमन एन्सेस्टर नाही जाऊ शकत आपण, याच्यामध्ये कॉमन एन्सेस्टर नाही आहे, दोन एन्सेस्टर आहे. बट याचे जे काही कारणास्तव काय होतात त्याचे जे फंक्शन्स आहेत ते काय झाले तुमचे सिमिलर झाले. काय झाले, सिमिलर झाले. जसं की काय करणे तुमचं फ्लाय करणे, उडणे. लक्षात इथपर्यंत विंग्स ऑफ इन्सेक्ट आणि बर्ड्स हे दोन्ही उडण्यासाठी म्हणून काय म्हटलं याले कन्व्हर्जंट इव्होल्युशन्स म्हटलं. हे गोष्टी लक्षात ठेवा. याच्यामध्ये इव्होल्युशन्स येतात. हे कोणतं आहे तुमचं कन्व्हर्जंट इव्होल्युशन. कोण तुमचं अॅनालॉगस ऑर्गन. बट होमोलॉगस ऑर्गन काय तुमचं डायव्हर्जंट इव्होल्युशन किंवा अडॅप्टिव्ह रेडिएशनचं एक्झाम्पल आहे. डायव्हर्जंट इव्होल्युशन डायव्हर्ट होणे. अलग लक्षात डायव्हर्ट झाले, ते सेम अँसेस्टर होते पण ते डायव्हर्ट झाले अकॉर्डिंग टू नॅचरल चॅलेंजेस. त्याला काहीतरी नॅचरल चॅलेंजेस भेटले असतील. ऑब्वियसली गोष्ट नॅचरल चॅलेंजेस पासूनच काय झालेले ते इव्हॉल्व्ह झालेले आहे. हे झाले तुमचे होमोलॉगस आणि अॅनालॉगस. होमोलॉगस म्हणजे काय होमोलॉगस म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं तुम्ही स्ट्रक्चर इज सिमिलर बट परफॉर्म द डिफरंट फंक्शन.
लक्षात पर्यंत. अगेन्स्ट अनालॉगस म्हणजे नेमकं काय, स्ट्रक्चरली डिसिमिलर बट फंक्शन काय त्याचं सिमिलर प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर अगेन्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला, वेस्टिजियल ऑर्गन दिलेले आहेत. वेस्टिजियल ऑर्गन काय, आता पाहू आपण वेस्टिजियल ऑर्गन. आता वेस्टिजियल ऑर्गन बघा काय गोष्टी आहेत. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे नेमकं काय की इट इज अ नॉन फंक्शनल ऑर्गन. ज्या आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारे जे नॉन फंक्शनल ऑर्गन्स आहे त्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन असे म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत. मग काय कारण आहे इकडे, आता ऑब्वियसली गोष्ट आहे की लॅमार्कनं आपल्याला असं सांगितलेलं आहे की जे ऑर्गनचं आपण यूज करत नाही ते ऑर्गन आपल्याकडे प्रेझेंट राहतील नाही. मग करोडो वर्षापासून आज आपल्याकडे प्रेझेंट आलं की नॉन फंक्शनल आहे ते, लॅमार्कनं सांगितलेलं राईट इन्फॉर्मेशन आहे. बट लॅमार्क काय जरूरत आहे आपल्याकडं, तर बेसिकली काय की आपल्याकडे का जरूरत आहे किंवा आपल्याकडे का प्रेझेंट आहे याचं कारण बघा. कदाचित ते आपल्या करोडो वर्षाच्या ज्या टाइम स्केलमध्ये आहे, जर आपण करोडो वर्षाची जर टाइम स्केल बघितली आपली, तर जी इव्होल्युशनची जी रेस बघितली त्याच्या कोणत्या तरी पर्टिक्युलर टाइम झोनमध्ये त्या गोष्टी आपल्याकडे युजफुल होत्या. या टाइम झोनमध्ये, या टाइम झोनमध्ये, या टाइम झोनमध्ये, करोडो वर्षाच्या टाइम झोनमध्ये कुठे ना कुठे आपल्याकडे त्या गोष्टी युजफुल होत्या. आणि काय त्यानंतर काय झालेलं आहे की इन्व्हायरमेंट कंडिशन चेंज झाली म्हणून त्या गोष्टीचा यूज बंद झाला. मग यूज बंद झाला तर ज्या गोष्टी मग त्या काय झाल्या, नॉन फंक्शन झाल्या. आणि आज आपण ज्या गोष्टी नॉन फंक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, वेस्टिजियल ऑर्गन असे म्हणतात. अलग अलग शेतपर्यंत कदाचित ते आपल्याकडं इव्होल्युशनच्या रेसमध्ये प्रेझेंट होते किंवा आपल्या म्हणजे म्हणू शकतो की सेम ॲनिमल्स किंवा अनदर ॲनिमल्स जसं म्हणू शकतो की डिफरंट जे आहे ज्याचे कॉमन ॲन्सेस्टर राहिलेले आहे त्याच्याकडे प्रेझेंट होते. आज त्याच्याकडे फंक्शनली असं, आज आपल्याकडे फंक्शनली नाही आहे, त्या गोष्टीचा आपण यूज करत नाही, नॉन फंक्शनल राहतात, त्याला वेस्टिजियल ऑर्गन असे म्हणतात. क्लिअर झालं का. आता बघू आपण डेफिनेशन काय आहे आणि त्याचे एक्झाम्पल पण पाहू. काय म्हटलेलं आहे की आर इनपरफेक्टली डेव्हलप्ड. इनपरफेक्टली डेव्हलप म्हटलेलं आहे. समोर पाहू आपण काय म्हटलेलं आहे. अँड नॉन फंक्शनल, बघा काय म्हटलेलं आहे, नॉन फंक्शनल, ज्याचं फंक्शन आज आपण करत नाही. ठीक आहे. इयर पिना वगैरे पण एक्झाम्पल आहे, भरपूर मी सांगणार आहे, तेवढे एक्झाम्पल मी दिलेलं नाही. नॉन फंक्शनल आहे. त्यानंतर डिजेनरेटेड. ठीक आहे. नॉन फंक्शनल अँड डिजेनरेटेड स्ट्रक्चर विच आर द फंक्शनल इन अ सम रिलेटेड. कदाचित ते कुठे फंक्शनल असतील, सम रिलेटेड ॲनिमल, आपल्या रिलेटेड ॲनिमलमध्ये ते फंक्शनल असू शकतात ज्याचा आपला काय राहिलेला आहे, कॉमन ॲन्सेस्टर राहिलेला आहे, म्हणूनच आपल्याकडे प्रेझेंट आहेत. तुम्हाला माहिती आहे की ते कुठं ना कुठं आपल्या म्हणजे सेम ॲन्सेस्टरमध्ये असतील तर त्याचे डीएनएवर, आपल्या डीएनएवर इन्फॉर्मेशन तर आहेच जे की काय करतील, एक्सप्रेस पण होतील. बट आज तर आपण त्याचा यूज करत नाही म्हणून ते काय म्हणतात, त्याला वेस्टिजियल ऑर्गन असे म्हणतात, जे की यूजलेस अँड काय म्हणू शकतो की त्याला नॉन फंक्शनल ऑर्गन आपल्याकडे प्रेझेंट आहे. बघा एक्झाम्पल काय दिलं तुम्हाला, विस्डन टीथ एक्झाम्पल आहे. विस्डन टीथ बेसिकली हर्बिओरससाठी युजफुल होता. त्यानंतर अपेंडिक्स पण हर्बिओरससाठी आहे. अपेंडिक्सचं तुम्हाला माहिती आहे की सेल्युलोजले गलवण्यासाठी ते सम केमिकल सिक्रेट करते, जे की आज आपल्याकडं आपण सेल्युलोज नाही, आपल्या तुम्हाला माहिती आहे की जे प्लांट आपण हर्बिओरस म्हणजे बेसिकली तशा पद्धतीने फिडिंग आपण नाही आहे, जे इट इज एक्झाम्पल ऑफ विस्डन टीथ, जे की आज आपल्याला काही जरूरत नाही आहे. टेल बोन्स आहे. बेसिकली आपण इरॅक्ट फॉइचरला फॉलो करतो, एकदम म्हणजे करेक्ट पद्धतीने अशा पद्धतीने उभं राहतो. टेल बोन्स म्हणजे बेसिकली काय की ड्रायोपॅथिकेसच्या पहिले जर आपण बघितलं तर ड्रायोपॅथिकेसच्या पहिले आपल्याकडं टेल अवेलेबल्स होती आपल्याकडं, म्हणजे बेसिकली आपले एन्सेस्टर नाही आहेत ते, आपले एन्सेस्टर ड्रायोपॅथिकसच्या पहिले, ड्रायोपॅथिकसपर्यंत त्याच्या पहिले टेल अवेलेबल्स होती. आणि टेल्स अवेलेबल्स असताना आता बघा की टेल्स जर अवेलेबल्स आहे तर त्याचा डीएनए आजही आपल्याकडे थेट डीएनए आपल्याकडे ट्रान्सफर होत आहे, तर त्याची अवेलेबल म्हणून आपल्याकडे टेलबोन प्रेझेंट आहे. टेलबोन इट इज अ वेस्टिजियल ऑर्गन, आज आपल्याला त्याची काहीही जरूरत नाही आहे. त्यानंतर बॉडी हेअर पण दिलेलं आहे. बॉडी हेअर्स म्हणजे बेसिकली काय की आपल्या बॉडीवर हेअर प्रेझेंट आहेत, इट इज अ वेस्टिजियल ऑर्गन. आता याचं काय यूज राहिलं असं तुम्हाला माहिती आहे की अनदर ॲनिमल्स जसं की पोलार बियर्स वगैरे आहेत जे ॲनिमल्सकडे हायली हेअर प्रेझेंट आहे. अनदर म्हणू शकतो की सायबेरियन टायगर ज्याच्याकडे हेअर प्रेझेंट आहे, हे कशाचा याचा काय यूज करतात, ते बेसिकली बॉडी टेम्परेचर मेंटेन करणे, जे की इन्व्हायरमेंटल कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये बॉडी हेअर काय करतात, गरमी प्रोव्हाइड करतात, टेम्परेचर मेंटेन करतात. तर कदाचित इव्होल्युशनच्या करोडो वर्षामध्ये आपल्याला या बॉडी हेअरची जास्त जरूरत लागली. कदाचित आपल्याला बॉडी टेम्परेचर, ऑब्वियसली गोष्ट टेम्परेचर मेंटेन करण्यात आहे, बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण त्याचा यूज करत होतो. बट आपल्याला आज काहीही जरूरत नाही त्याची बॉडी हेअरची, कारण की आज काय गरमी झाली तर एसी लावा आणि जर थंडी वाजली तर हॉट एसी लावा. अलग अलग शेतपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल्स आहे, म्हणून आज आपल्याला त्याची जरूरत नाही. धीरे धीरे आपल्याला ते काय होत आहे, डिग्रेडेड किंवा म्हणू शकतो की नॉन फंक्शनल असल्या कारण हजारो वर्षानंतर आपल्याकडे ते प्रेझेंट राहणार नाही. अनदर पण भरपूर काही वेस्टिजियल ऑर्गन आहे, जसं की इयर मसल्स आहे. इयर मसलचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे 10th
मध्ये पण तुम्ही भरपूर आहे. इयर मसल्स म्हणजे नेमकं काय, कानं हलवणे. मसलचं काम काय, मुवमेंट करणे. जसं की मी स्टँडअप आहे, मी हँड मुवमेंट करत आहे मसलच्या कारणानं. तर मग इयर मसल्स कशासाठी, आपण जंगलामध्ये राहायचो त्यावेळेस आपल्याला किंवा आपल्या रिलेटेड ॲनिमलला त्याची जरूरत होती की साऊंड कुठून येत आहे. तुम्हाला माहिती आहे टॉप कार्निवोरस आहे जे की जोरात आवाज करतात किंवा स्नेक आवाज करतात, ज्याचं एक्झॅक्टली लोकेशन पाहण्यासाठी जे इयर पिना आहे ना, हा पिना काय करतात ते राऊंड करतात. कशाच्या कारणानं, इयर मसलच्या कारणानं. आज आपण जंगलामध्ये राहत नाही, आपल्याला जरूरत नाही, मागून कोणता तरी टायगर आपल्यावर हमला करत नाही. त्याचं कारण काय आहे की ते आज आपण इथं म्हणजे बेसिकली सोशलाइजमध्ये राहतो, खूप आपण डेव्हलपमेंट झालेलं, म्हणून आज आपल्याकडं इयर मसलची पण जरूरत नाही. इट इज अ एक्झाम्पल ऑफ वेस्टिजियल ऑर्गन. क्लिअर झालं इथपर्यंत, सगळं क्लिअर झालं. ठीक आहे, तर एक वेळा पाहून घेऊ आपण काय गोष्टी आहेत. हे झाले तुमचे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये दिलेलं होमोलॉगस ऑर्गन. लक्षात ठेवा, स्ट्रक्चरली काय ते सिमिलर, पण फंक्शनली काय तुमचे डिसिमिलर. क्लिअर झालं. त्याचं काय तुमचं 4 लिम्बचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, मॅन, बर्ड्स, बॅट्स, वेल, हॉर्स, लिझार्ड. अगेन्स्ट काय तुमचं एनालॉगस ऑर्गन. एनालॉगस ऑर्गन्स म्हणजे बेसिकली काय म्हटलं मी तुम्हाला, स्ट्रक्चरली डिसिमिलर बट फंक्शनली काय तुमचं सिमिलर आहे. फंक्शनली काय तुमचं सिमिलर आहे. त्याचं एक्झाम फंक्शन सिमिलर म्हणजे काय, एनालॉगस. आणि हे कोणतं, इकडे बघा, हे दिलेलं तुम्हाला डायव्हर्जंट इव्होल्यूशनचं एक्झाम्पल, आणि हे काय दिलेलं तुम्हाला जे की एनालॉगस ऑर्गन आहे कन्व्हर्जंट इव्होल्यूशनचं एक्झाम्पल. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे विंग्स ऑफ इन्सेक्ट अँड बर्ड. आणि वेस्टिजियल ऑर्गन इट इज अ नॉन फंक्शनल ऑर डिजनरेटेड ऑर्गन प्रेझेंट इन अ बॉडी. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओला तुम्ही जर एन्जॉय केला असाल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अनदर ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. आणि काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.